आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे नितीश कुमार हे राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे। नितीश कुमार हे जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा आहेत आणि बिहारचे मुख्यमंत्री आहेत, पण बिहारमधून आता नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, तर निशांत कुमार हे भाजपचे नेते आहेत, ते बिहारचे मुख्यमंत्री होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। निशांत कुमार हे नितीश कुमार यांचे पुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। रामराजे शिंदे दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेले, तर रामराजे काय अधिक माहिती आहे? बिलकुल, हा बिहारच्या राजकारणामधला खूप मोठा उलटफेर म्हणावा लागेल आणि सूत्रांनी माहिती ही दिली की अगोदर चर्चा चालली होती की निशांत कुमार यांना जे आहे ते दिल्लीमध्ये आणलं जाईल राज्यसभेवर, परंतु आता त्यांना थेट मुख्यमंत्री केलं जातं ही माहिती आलेली आहे पुढे, आणि नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे। एक तर की नितीश कुमार यांची तब्येत जी आहे ती ढासळलेली आहे, दुसरं म्हणजे की त्यांचे स्मृती, कारण आपण व्हिडिओमधून वारंवार पाहिलेलं आहे की नितीश कुमारच्या स्मृती संदर्भामध्ये किंवा केलेल्या वक्तव्या संदर्भामध्ये, आणि त्याचबरोबर की नितीश कुमार यांच्या मुलाला राजकारणामध्ये स्थैर्य आणणं, कारण नितीश कुमार असेपर्यंत त्यांच्या मुलांनी सक्रिय राजकारणामध्ये जरी असले तरी पूर्णपणे पक्ष हा नितीश कुमार यांच्याच हातामध्ये होता। त्यामुळे आता सरकारची कमान जी आहे उपमुख्यमंत्री म्हणून का असताना नितीश कुमार यांच्या मुलाच्या हाती असावी, असा त्याच्या पाठीमागे रामराजे, मी तुला थोडंसं थांबवतो। नितीश कुमार जे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत ते राज्यसभेवर जाणार आहेत, तर निशांत कुमार हे त्यांचे सुपुत्र बिहारमध्ये आता उपमुख्यमंत्री होणार आहेत, तर त्याच वेळेला बिहारचा मुख्यमंत्री पुढचा भारतीय जनता पक्षाचा असेल असं सूत्रांचं म्हणणं आहे। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा नीट सगळ्यांनी समजून घ्या, कारण नितीश कुमार हे आता राज्यसभेवर जातील, जे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत, तर त्यांचे पुत्र निशांत कुमार हे बिहारचे आता उपमुख्यमंत्री होतील, पण त्याच वेळेला नितीश कुमार नवी दिल्लीत राज्यसभेवर गेल्यानंतर बिहारचा मुख्यमंत्री हा भाजपचा होणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। काय हे नेमकं राजकारण आहे रामराजे? बिलकुल, संजय झा जे आहेत जे की नितीश कुमार यांच्या जवळचे आहेत, ते दिल्लीत आले, दिल्लीमध्ये भाजपच्या पक्षनेत्याशी चर्चा झाली आणि पटनाला पोहोचले, आणि त्यानंतर या सगळ्या घडलेल्या घडामोडी आहेत, कारण नितीश कुमार यांनी आतापर्यंत सरकार चालवलेलं आहे आणि आता त्यांना थेट दिल्लीला पाठवणं आणि त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री पदी बसवणं, तर ह्या सगळ्या खेळी ज्या आहेत त्या कदाचित त्यांच्या मुलाच्या पुढच्या राजकीय भवितव्यासाठी आणि पक्षाच्या भवितव्याचा विचार करून केलेली असावी असं सांगितलं जाते। परंतु अशा प्रकारची माहिती दिलेली आहे की त्यांचा मुलगा जो आहे तर त्याला उपमुख्यमंत्री करण्याच्या संदर्भामध्ये पावलं जे उचलले जात आहेत, नेमकं हे कोणत्या कारणामुळे केलं जातं हे अद्याप जरी समजलं नसलं तरी मोठा उलटफेर म्हणावा लागेल, आणि मुख्यमंत्री जो आहे तो भाजपचा बसेल असं सुद्धा सांगितलं जाते। याचाच अर्थ यापूर्वीच भाजपनं या संदर्भामध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा चर्चा केली होती का नितीश कुमार यांच्याशी, आणि तेव्हा हा फॉर्म्युला ठरला होता का, असा सुद्धा प्रश्न जे आता निर्माण झालेला, त्यामुळे लवकरच कळेल, कारण उद्याच अर्ज भरायचा आहे, अर्ज कोण भरतंय ते बघावं लागणार आहे, नितीश कुमार की त्यांचा मुलगा। ठीक आहे रामराजे, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।